धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. या ठिकाणी द्वितीय स्कंधाच्या या 10व्या अध्यायामध्ये, द्वितीय स्कंधात एकूण 10च अध्याय आहेत. ह्या शेवटच्या 10व्या अध्यायामध्ये भागवत म्हणजे काय, महापुराण म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय आहे, कशाला भागवत म्हणावं, कशाला महापुराण म्हणावं, या संबंधीचं विवेचन केलेलं आहे. व्याख्यात ज्याला म्हणू आपण. खरं म्हणजे पुराण आणि महापुराण अशी संज्ञा या ठिकाणी दिलेली आहे. एकूण 18 पुराणं आहेत आणि 18 उपपुराणं आहेत. त्याच्यातही महापुराण हे विशेष वैशिष्ट्ययुक्त मानलं जातं. पुराण म्हणजे काय? पुराण शब्दाचा अर्थ पुरा म्हणजे फार पूर्वी, पूर्वीपासून अस्तित्वात असलेली जी कथा आहे, जो इतिहास आहे. पूर्वीच्या काळामध्ये इतिहासाची लेखन पद्धती आपल्याकडे नव्हती, म्हणून पुराण मात्र लिहिले गेलेले. आणि पुराण हा इतिहासच आहे. इतिहास म्हणजे हे असे घडले. पुराणामध्ये सुद्धा फक्त इतिहास नाही वर्णन केलेला, तर भविष्य सुद्धा सांगितलंय. म्हणून पुराण हा जसा इतिहास आहे तसं ते तत्वज्ञान आहे आणि तसा तो भविष्याचा सुद्धा आरसा आहे असं म्हटलं पाहिजे. कारण काही पुराण, उदाहरणार्थ भविष्य पुराण, भविष्योत्तर पुराण आणि भागवतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पुढे होणाऱ्या घटनांचं दर्शन, वर्णन आपल्याला आलेलं दिसतं. म्हणून पुराण ही संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं, ज्या पुराणांच्या मध्ये पुराणांना वेदाचं महत्त्व का दिलं, वैदिक शास्त्रामध्ये, वैदिक ज्ञानामध्ये जी क्षमता आहे तेवढं ज्ञान पुराणामध्ये सुद्धा आहे. त्यामुळं ज्ञानाच्या दृष्टीने वेद, उपनिषद आणि पुराणं याच्यात काही फरक नाही. फक्त एवढंच की वेदामध्ये आपल्याला कथेचा अंश कमी दिसतो. उपनिषदातही कथा आहेत पण कमी आहेत. पुराणामध्ये जास्त कथा आहेत. त्याचं कारण काय? त्याचं कारण सांगताना नाथांनी जी भूमिका विशद केली आहे, सांगितली आहे की ज्ञानी निवती परमार्थ बोधे. ज्ञानी लोक परमार्थाच्या बोधाने आनंदित होतात. परमार्थ सांगितला म्हणजे ज्ञानी लोकांना आनंद वाटतो. पंडित निवती पदबंधे. पंडित लोकांना वाटतं वावा, अलंकार, रूपक, उत्प्रेक्षा, यमक हे जुळवलं म्हणजे वावा. अनुप्रास असला म्हणजे काय, काव्य असं म्हणतात. पंडित निवती पदबंधे. आणि सामान्य निवती कथा विनोदे ग्रंथ संबंधे जगनिवे. आणि जे सामान्य आहेत, ज्ञानाच्या दृष्टीने, प्रतिभेच्या दृष्टीने जे सामान्य स्तरावरचे आहेत, त्यांना हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून कथा विनोदे. काही विनोद आणि काही कथा. विनोद म्हणजे थोडासा हास्य, कारण हास्य सुद्धा रसच आहे. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारच्या रसयुक्त काव्य हे रसयुक्त असलं पाहिजे की ज्यामुळं ते ऐकायला चांगलं वाटेल. म्हणून नुसतं तत्वज्ञान असलं तर कळणार नाही सामान्यांना. नुसती पदलालित्य असलं तर त्यामध्ये सामान्यांना ते आकलनात येणार नाही. म्हणून कथा आणि विनोद. पुराणांची निर्मिती हे प्रामुख्याने त्रयीन श्रुती गोचरा, ज्यांना वेदाचा अधिकार नाही त्यासाठी झालेली आहे. व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वेदांचे 4 भाग दिले. सुमंतू, जैमिनी, पैल त्याचप्रमाणे यांना दिले. पण
पुराणाचा अधिकार मात्र हा या सूताला दिलेला आहे. आणि सूतानंतर त्याचे पुत्र, त्यांचा मुलगा रोमहर्षण यांनी ही परंपरा चालू ठेवली. सांगायचं तात्पर्य असं की पुराणांचा अधिकार सुद्धा व्यासाने आपल्या एका शिष्याला दिला आणि हे पुराणांच्या दृष्टिकोनातून सगळी संहिता त्यांनी जतन केली, त्यांनी पुढे लोकांना मांडली. या ठिकाणी पुराण म्हणजे काय ही संकल्पना समजून घेताना पुराणांचे सामान्य पुराण आणि महापुराण याच्यात काय फरक आहे? सामान्य पुराण आणि महापुराणामध्ये ज्ञान तेच आहे, फक्त काही गोष्टी वेगळ्या आहेत. पुराणांना आपण वेद तुल्य का मानतो त्याचं कारण असं आहे की वेदामध्ये ज्या काही कथा आलेल्या आहेत, उदाहरणार्थ भागवत या ग्रंथाचा विचार केला तर भागवताचं वैशिष्ट्य काय, कशाला भागवत म्हणावं? ज्याचा प्रारंभ गायत्री मंत्राने झाला, ज्याचा अंतसुद्धा गायत्री मंत्राने झाला, म्हणजे शेवट गायत्र्याच्या समारंभात गायत्री मंत्राने धीमही असा शब्द या ठिकाणी आम्ही ध्यान करतो आणि शेवटसुद्धा गायत्री मंत्राने झालेला आहे. आणि आदि मध्य आणि अंत या तिन्ही दृष्टीने मध्यामध्ये सुद्धा गायत्री तुल्य अशा प्रकारचे मंत्र आहेत. हे मंत्र वृत्रासुराच्या कथेत आलेले आहेत. वृत्रासुराच्या कथेमध्ये जी या ठिकाणी ज्या वृत्रासुराच्या जन्माच्या पूर्वी इंद्राचं सगळं शरीर हे वज्रमय व्हावं म्हणून जो उपदेश करण्यात आला तो मंत्रोपदेश आहे आणि तो मंत्रोपदेश आपल्याला तारक आहे, म्हणून तो वेदा एवढाच महत्त्वाचा आहे. वेदस्तुती जी आली आहे ती वेदस्तुती सुद्धा 10व्या स्कंधामधल्या 87व्या अध्यायामध्ये जी आली ती सुद्धा वेदस्तुती. जय 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 हजा मजित दोष गृभीत गुणान त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्त बघा अग जगदोक सामखिल शक्य बोधकते क्वचित जयात्मना चरतो नुचरे निगमा. अशी ही निगम म्हणजे वेद. यांनी श्रुतींनी ही जी स्तुती केली ती वेदतुल्यच आहे, म्हणून भागवत त्याला म्हणायचं की ज्याच्या आधी मध्य आणि शेवटी वेद आहे. ज्याच्यामध्ये वृत्रासुराची कथा सांगितली आहे त्याला भागवत म्हणावं असं म्हटलेलं आहे. म्हणून भागवत या ग्रंथाचं वैशिष्ट्य हे आहे. त्याप्रमाणे भागवत ग्रंथामध्ये वृत्रासुराची कथा आहे. वृत्रासुराची कथा का महत्त्वाची आहे तर ती वेदात आलेली आहे. ही कथा वेदात ऋग्वेदात आलेली आहे, म्हणून ऋग्वेदातली कथा भागवतात आहे. त्यानंतर पुरुरवा आणि उर्वशी यांची कथा आहे जी ऋग्वेदात आलेली आहे. त्याचप्रमाणे शूनशेपाची कथा जी उपनिषदात आलेली आहे ती शूनशेपाची कथा, अजिगर्ताची कथा जी 9व्या स्कंधामध्ये सांगितली आहे ती या वेदात उपनिषदात आलेली आहे. म्हणून उपनिषद आणि वेद यांच्यामधल्या कथा याच्यात आल्यात, म्हणून भागवताला विशेष महत्त्व आहे. महापुराण हे महा शब्द का लागला त्याचं कारण या महाशब्दाने सामान्य नव्हे, आपण महात्मा शब्द वापरतो. आत्मा हो सगळेच माणसं आहेत आत्मा, पण महात्मा म्हणजे श्रेष्ठ पुरुष. तेव्हा भागवताला श्रेष्ठत्व का प्राप्त झालं त्याचं कारण हे आहे. याप्रमाणे 10 लक्षणांचे हे भागवत आहे. भागवतामध्ये 10 लक्षणं सांगितलेली आहेत आणि हे 10 लक्षणं कोणते? अत्र सर्वो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. बाकीचे पुराण हे पुराण आहेत. ते पुराण जे ते 5 लक्षणांचे असतात. प्रामुख्याने जे पुराण इतर आहेत, देवी भागवत आहे ते पुराण आहे, ते महापुराण नाही. ते पुराण आहे. मत्स्य पुराण आहे, वामन पुराण आहे, कच्छ पुराण आहे, वायू पुराण आहे, हे सगळे नारसिंह आहे, शिवपुराण आहे, हे पुराण आहे, महापुराण नाही आहे. या पुराणांचं वैशिष्ट्य 5 लक्षणांनी युक्त. हे 5 लक्षणं कोणते? सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतरा नीच. याच्यात सर्ग सांगितलाय, प्रतिसर्ग सांगितलाय, वंश सांगितलेत, मन्वंतर सांगितलेत आणि वंशाच्या कथा सांगितल्या. वंशानुचरितम चैव हे 5 लक्षण, सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित्र, हे 5 लक्षणं. सामान्य पुराण 5 लक्षणाचे. आता सर्ग काय, प्रतिसर्ग काय याचे विवेचन आपण करूच 10 लक्षणांच्या भागवताच्या निमित्ताने. पण
बाकीचे पुराण हे 5 लक्षणांनी युक्त आहेत, पण भागवत मात्र 10 लक्षणांनी युक्त आहे. भागवताच्या 12व्या स्कंधामध्ये सुद्धा या 10 लक्षणांचा उल्लेख केलेला आहे. सर्गस्याथ विसर्गश्च वृत्ती रक्षंतराणीच वंशानुचरितम, याप्रमाणे संस्था हेतुरपाश्रया. इथे सुद्धा भागवताच्या 12व्या स्कंधामध्ये हेच वर्णन करण्यात आलेले आहे की सर्ग, विसर्ग, वृत्ती, त्याचप्रमाणे रक्षंतराणीच रक्षण करणे, वंशानुचरितम आणि संस्था हेतू रपाश्रया, संस्था, हेतू आणि आश्रय. आता हेच वर्णन या ठिकाणी वेगळ्या शब्दात केलेले आहे. अत्र सर्गो विसर्गश्च, या 10व्या अध्यायामध्ये द्वितीय स्कंधाच्या भागवत म्हणजे काय आणि महापुराण म्हणजे काय, महापुराणाचं लक्षण सांगताना अत्र म्हणजे या ठिकाणी सर्गो विसर्गश्च, ज्यामध्ये सर्ग सांगितलाय आणि विसर्ग सांगितलाय. हे सूत्रात्मक भाषा आहे, ही सुद्धा थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि याचं वर्णन त्याने पुढे केलंय की सर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय. सर्ग शब्दाचा अर्थ देत असताना त्यांनी म्हटलंय की भूतमात्रेंद्रिय धियाम जन्म सर्ग उदाहृतः. या ठिकाणी सर्ग म्हणजे काय याचं उत्तर त्याने पुढे दिलेलं आहे की भगवंताच्या पासून हे पंचमहाभूत निर्माण झाले, पंचतन्मात्रा निर्माण झाल्या, अहंकार निर्माण झाला, माया प्रगट झाली. त्याचप्रमाणे हे 16 ज्या गोष्टी आहेत, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, त्याचप्रमाणे पंच या गोष्टी ज्याला आपण मन, बुद्धी, मन प्रामुख्याने, आणि मायेच्या निमित्ताने जो महत्त्व निर्माण झालं, त्या महत्त्वापासून पुढे ह्या गोष्टी निर्माण झाल्या, याला सर्ग असं म्हणतात. म्हणजे या 16 गोष्टी म्हणजे सर्ग. यामध्ये आपल्याला तन्मात्रा दिसतात, पंचमहाभूत दिसतात, पंच ज्ञानेंद्रिय दिसतात आणि बुद्धी दिसते. या एवढ्या गोष्टी म्हणजे सर्ग, भगवंतापासून निर्माण झालेल्या ह्या गोष्टी, याला सर्ग म्हणायचं. आणि विसर्ग म्हणजे त्यांच्यापासून पुढे ज्या गोष्टी निर्माण झाल्या, म्हणजे मग या पंचमहाभूतापासून कमी अधिक प्रमाणात बाकीच्या गोष्टी निर्माण झाल्या, त्याचं कमी अधिकपणा होऊन बाकीच्या इतर गोष्टी निर्माण झाल्या, याला विसर्ग असं म्हणतात. या ठिकाणी विसर्ग शब्द वापरलाय, काही ठिकाणी प्रतिसर्ग असा शब्द वापरलाय, काही ठिकाणी सर्ग म्हणजे निर्मिती, सृ शब्दापासून झालंय ना ते. सृ म्हणजे निर्मिती, सृजन, सृ म्हणजे सृजन, सर्ग म्हणजे सृजन, निर्मिती. आणि मग प्रतिसर्ग किंवा विसर्ग म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेले इतर. म्हणून भूतमात्रेंद्रिय धियाम जन्म सर्ग उदाहृतः, त्याला ज्यांचा हा जन्म झाला, भूत मात्रा म्हणजे तन्मात्रा, भूत म्हणजे पंचमहाभूत, आणि इंद्रिय पंचेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच इंद्रिय आणि पंच महाभूत, हे झाले 15, आणि धिया म्हणजे बुद्धी, हे 16 भगवंतापासून निर्माण झाले, म्हणून याला सर्ग म्हणायचं. आणि यांच्यापासून पुढे बाकीच्या गोष्टी निर्माण झाल्या, त्याला विसर्ग म्हणायचं. म्हणून भूतमात्रेंद्रिय धियाम जन्म सर्ग उदाहृतः ब्रह्मणो गुण वैषम्यात विसर्ग पौरुष स्मृतः. त्याच्यानंतर ब्रह्मणो गुण वैषम्यात. आता साधा प्रश्न आहे की हे निर्माण कसं झालं हो? भगवंतांनी पहिल्यांदा निर्माण केलं, त्याच्यानंतर पुढे कसं निर्माण झालं ते म्हणतात गुणवैषम्यात. ही याला सूत्रमय भाषा म्हणतात की आपल्याला त्यातला अर्थ कळावा लागतो. गुणवैषम्य म्हणजे काय? गुणवैषम्य म्हणजे, आता सोप्या शब्दात सांगायचं तर आई आणि वडील आहेत समजा, यांच्यापासून मुलांचा जन्म झाला, मुलं झाले, मुली झाल्या, सगळे सारखे आहेत का? नाही. का बरं सारखे नाही आहेत? त्याचं कारण आई आणि वडील यांच्यामध्ये असलेले जे गुणसूत्र आहेत ते यांच्यात आहेत, पण गुणवैषम्यात काही गुणसूत्र यांचे वैशिष्ट्य याच्यात जास्त आहेत
काही त्याच्यात जास्त आहेत. कशामध्ये त्यांचं ज्ञान आलंय, कशात कला आली आहे. कारण हे जे गुणसूत्र आहेत ते भिन्न भिन्न स्वरूपाचे 23 जरी असले तरी कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. बरोबर आहे. या गुणसूत्रानुसार प्रत्येक गुण प्रत्येकामध्ये प्रकट होईलच असं नाही. म्हणून जरी आपण म्हणत असलो बाप पैसा बेटा आणि कुंभार वैसा लोटा, तरी ते परिपूर्ण अर्थाने खरं नाही. कारण बापाचे सगळे गुण मुलात येतील असं नाही. काही वेळेला आजोबाची गुण येतात. मग कारण ते गुण आजोबाकडून बापात आलेले असतात, परंतु बापाकडून मुलात जात नाहीत. ते त्याचं प्रमाण भिन्न भिन्न असतं. त्याला म्हणतात गुणवैषम्य. गुणवैषम्य म्हणजे विषमता. जसं आपण एखादी गोष्ट कमी जास्त प्रमाणात, चहा तोच असतो पण साखर टाकली की जरा गोड होतो, पत्ती कमी टाकली की जरा फिकटच होतो, दूध जरा कमी असं तर लाल होतो का, एकच चहा आहे. हो, गुणवैषम्य. तुम्ही जसं टाकावं त्यानुसार हा बदल झाला. याला म्हणतात गुणवैषम्य. सोप्या शब्दात सांगितलं मुद्दाम की हे कसं निर्माण झालं, तर गुणवैषम्यात हे उत्तर त्यांनी दिलेले आहे. ब्रह्मणो म्हणजे ब्रह्मदेव पुढे सृष्टी निर्माण करतात. म्हणजे मूळ सृष्टी भगवंताने निर्माण केली आणि बाकीची विसर्ग सृष्टी ही मात्र ब्रह्मदेवाने निर्माण केली. म्हणजे ब्रह्मदेवाच्या हातात विसर्ग आहे आणि भगवंत विष्णू महाविष्णू हे मूळ निर्माण करतात. मूल तत्व. मग मूळ तत्व किती आहेत याबद्दल खूप वाद आहे. कोणी म्हणतात 96 मूळ तत्व आहेत, कोणी म्हणतात नाही 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 3च आहेत, कोणी म्हणतात 7 आहेत, कोणी म्हणतात 9 आहेत. वाद एवढे आहेत. मूळ तत्व किती? 96 मूलतत्व आहे. मूलद्रव्य नाही नाही 96 नाही 9च आहेत, नाही नाही 9 नाही 3च आहेत, 3 नाही 1च आहे. याप्रमाणे करत 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 आपण निषेध करत जातो की हे सगळे याच्यात समाविष्ट होतं. याप्रमाणे हे गुणवैषम्य भिन्न भिन्न स्वरूपामध्ये प्रत्येकात हे गुण प्रगटतात. आणि या दृष्टीने आपण जसं कलम करतो, थोडक्यात हे गुणवैषम्यच आहे. कलम करणं म्हणजे काय? गुणवैषम्यच आहे. म्हणून हे कलम करताना सुद्धा आपण याच्यातले गुण त्याच्यात आणि त्याच्यातले गुण याच्यात. मग उंबराच्या झाडाला चिक्कूचं हे करण्यात येऊ शकतं, कारण उंबराच्या झाडामध्ये जे फळ आहे ते चिक्कूच्या स्वरूपाचं प्रगट होऊ शकतं. म्हणून असं गुणवैषम्य करून आपण काही गोष्टी करतो. हे तांत्रिक किंवा आपण एका दृष्टीने आपला त्यामध्ये सहभाग घालून आपली बुद्धी लढून करतो. पण तिथे ब्रह्मदेव हे गुणवैषम्याने ही सृष्टी निर्माण करतो. आणि म्हणून सर्ग म्हणजे काय? तर निर्मिती. विष्णूपासून महाविष्णूपासून झालेली 16 गोष्टींची निर्मिती. पंचतन्मात्रा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच महाभूत आणि बुद्धी, या 16 गोष्टी विष्णूपासून. त्याच्यापासून पुढे जे निर्माण होतं ते आहे विसर्ग. ते ब्रह्मदेवाची सृष्टी किंवा त्याला आपण त्या ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली सृष्टी म्हणून. म्हणून अत्र सर्गो विसर्गश्च. मग भागवतात काय सांगितलंय किंवा महापुराणात काय सांगितलेलं असतं, तर महापुराणामध्ये या निर्मितीचं विवेचन केलेलं असतं. म्हणजे त्याला साध्या पुराणामध्ये सुद्धा पुराणम पंचलक्षणम म्हणून जे सांगितलंय त्या 5 लक्षणात सुद्धा सर्ग आणि विसर्ग आहेच आहे. म्हणजे प्रत्येक पुराणामध्ये सर्ग सांगितलाय. नव्या शब्दात सांगायचं तर प्रत्येक पुराण निर्माण करणाऱ्यांनी किंवा व्यासांनी आणि त्यांचं विवेचन करणाऱ्यांनी सृष्टी कशी निर्माण झाली याचा विचार केला. म्हणजे प्रत्येकजण शास्त्रज्ञ आहे असं म्हटलं पाहिजे. आपल्या आपल्या बुद्धीने विचार केलाच आहे की कशी झाली बाबा सृष्टी निर्माण. मग ब्रह्मदेवाने ती कशी केली, महाविष्णूने कशी केली, याचं विवेचन करणारं पुराण आहे. म्हणजे पुराणाच्या माध्यमातून आपल्याला सृष्टीची रचना कळते. सामान्य माणूस हा पुराण ऐकून बहुश्रुत होऊ शकतो, कारण त्याला विश्वाची निर्मिती कळते. त्यानंतर विश्व कसं सृजन झालं विश्वाचं ते कळतं. अत्र सर्गो, त्याला सर्ग म्हणतात. विसर्गश्च, विसर्ग म्हणजे ब्रह्मदेवापासून झालेली निर्मिती. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं या स्कंधामध्येच की ब्रह्मदेवापासून सृष्टी कशी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि मग भगवंतांनी त्यांना सृष्टी निर्माण करण्याचा आदेश दिला, याचं विवरण केलेलं आहे. म्हणून सर्ग आणि विसर्ग याच्यात आहे. तिसरी गोष्ट आहे स्थानम. स्थानम म्हणजे काय? स्थान या शब्दाचा अर्थ पालन असा आहे.
आपण पालन आणि पोषण असे शब्द वापरतो. स्थान म्हणजे पालन. पालन म्हणजे भगवान या विश्वाचं निर्मिती करून थांबत नाहीत, त्याचं संरक्षण करतात, पालन करतात. म्हणून या 12व्या स्कंदामध्ये वर्णन करताना वृत्ती रक्षंतराणीच असं रक्षंतराणीचे शब्द वापरला. तिथे स्थानम शब्द नाही आहे, पण रक्षंतराणी आहे. म्हणून दोन्हीचे अर्थ एकच आहे. स्थान म्हणजेच रक्षण. काही लोकांनी स्थानाचा अर्थ दुसरा दिलेला आहे, तो मला मान्य नाही. कारण भागवताचा अर्थ भागवतामधलाच समजून घेतला पाहिजे. इथं नाही तर तिथं कुठेतरी दिलेलाच असतो. म्हणून या श्लोकात स्थान शब्द वापरलाय आणि 12व्या स्कंधात इथे वृत्ती रक्षंतराणीच. रक्षंतर म्हणजे रक्षंतराणीच म्हणजे रक्षण करणे. स्थान म्हणजे रक्षण करणे म्हणजेच पालन करणे. विश्व निर्माण झालं, मग विश्व निर्माण झाल्यानंतर भगवंताच्या आज्ञेने जर विश्व निर्माण झालं तर पालनाची जबाबदारी कोणाची? अहो, तुम्ही मुलांना जन्म घातला, पालनाची जबाबदारी तुमची नाही का? तुम्ही म्हणाल का विश्वामित्रासारखं मला माहित नाही बाबा, माझा नाही, विश्वामित्री पवित्र आपण नाही घेऊ शकत. म्हणून पालन करण्याची जबाबदारी विष्णूची. विष्णू म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुला मी सृष्टी निर्माण करायला सांगितलं, पालनाची जबाबदारी माझ्यावर. म्हणून स्थानम म्हणजे पालन. भगवंतानी या विश्वाचं पालन कसं केलं, विश्वाचं रक्षण कसं केलं. मग विश्वाचं रक्षण म्हणजे विश्वातील भक्तांचं रक्षण. विश्वाचं रक्षण म्हणजे काय? मग विश्वाचं रक्षण म्हणजे विश्व निर्माण झाल्यानंतर जे संत, महात्मे, भक्त, साधू हेही जन्माला येतीलच ना, मग त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? म्हणून आपण जर धान लावलं तर आपल्याला रक्षण करणंच भाग आहे, काट्यापासून, शेळ्या मेंढ्यापासून. का? आपण लावलंय, मग हे नीट वाढलं पाहिजे. म्हणून रक्षण करणे स्थानम. या ठिकाणी भागवतामध्ये सुद्धा किंवा इतर ग्रंथामध्ये सुद्धा, पुराणामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने भगवंताने रक्षण कसं केलं. मग गजेंद्राचं रक्षण कसं केलं, त्याचप्रमाणे भगवंतानी देवांचं रक्षण कसं केलं, भक्त प्रल्हादाचं रक्षण कसं केलं, त्याचप्रमाणे ध्रुवाला कसे प्रसन्न झाले. म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने भगवंतानी कसं रक्षण केलं साधूंचं, सज्जनांचं, समाजाचं आणि एकूणच जगाचं. धर्मपालन भगवंतानी कसं केलं हे पुराणांच्या मध्ये सांगितलेलं आहे. पुराणांची लक्षणं आहेत. पुराण कशाला म्हणावं? आणि हे महापुराण जे ते 10 लक्षणांचं आहे. हे 10 लक्षणं सांगायला ती सुरुवात करतात. स्थानम पोषणमूतया. जसं रक्षण म्हणजे पालन, तसं पोषण. आपल्याला परिपुष्ट करावं लागतं. उपाशी ठेवून चालत नाही. मुलाला जन्म दिला आणि उपाशी ठेवलं तर मग आईचा काय उपयोग आहे? आईने फक्त मुलाला जन्म द्यायचा नसतो, आई बापाने त्याचं रक्षण आणि पोषण करायचं. पोषण म्हणजे भरण पोषण. त्यांना योग्य पद्धतीने त्यांचं खाणं पिणं पाहायला पाहिजे. तसं भगवंत म्हणतात की या विश्वाचं पालन आणि पोषण ही जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून आपण बघितलं की पृथ्वीच्या कथेमध्ये, ही 4थ्या स्कंदामध्ये येणार आहे ती कथा. या पृथ्वीच्या या कथेमध्ये जेव्हा पृथ्वी काही देत नव्हती, धान्य नाही, फळं नाहीत, मुळं नाहीत, काही देत नव्हती, भाकड गाय जशी असावी तशी पृथ्वी ही सगळ्या काही गोष्टी आपल्यामध्ये लपून ठेवल्या होत्या पृथ्वीने. तेव्हा भगवंतानी तिचं दोहन केलं, तिचं सपाटीकरण केलं आणि सर्व लोकांना पाहिजे त्या गोष्टी त्यातून प्राप्त करून दिल्या. याला म्हणतात पोषण. इथे पृथ्वीचं दोहन केल्याची कथा आहे आणि म्हणून ही पोषणाची कथा इथं आलेली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला भागवताच्या संदर्भात संबंधित करून सांगावं लागेल की हे काय काय इथं भागवतामध्ये आहे. उदाहरण म्हणून फक्त सांगितलं, तशा अनेक कथा आहेत. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला भगवान म्हणतात की अगं हे पृथ्वी, हे धरणी, तू मामवज्ञाय, माझी अवज्ञा केलीस, तर माझी म्हणजे कोणाची हो? निसर्गाची. निसर्गाची अवज्ञा काय? निसर्गामध्ये आपण पेरल्यानंतर उगवलं पाहिजे आणि उगवल्यानंतर लोकांना मिळालं पाहिजे. तू मात्र सर्व खल्व औषधी बीजानी, सगळे खल्व म्हणजे समग्र औषधी बीज हे सगळे तुझ्याच पोटात ठेवलेस आणि ते प्रगट केले नाहीस, लोक मरू लागलेत. मग ती म्हणाली, महाराज राजा चांगला असेल तर मी हे प्रगट करीन.
आतापर्यंत वेन राजा होता म्हणून मी हे सगळं प्रगट केलं नाही, माझ्यामध्ये ठेवलं. आता तुम्ही प्रत्यक्ष विष्णूचे अंश आहात, तेव्हा तुम्ही हे माझ्याकडून काढून घ्या. आणि मग पृथ्वीने दिलं. सांगायचं तात्पर्य असं की पोषण, भगवंतानी समाजाची पोषणाची जबाबदारी घेतली. आणि ज्याला जे जे पाहिजे तो तर फार अतिशय चिंतनाचा विषय आहे. यामध्ये मी त्यावरती भरपूर चिंतन केलेलं आहे की या प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय, म्हणजे वत्स कोणाला नेमलं, पात्र कोणतं आहे, काय काढलं आणि त्याचा उपयोग काय केला. प्रत्येकाच्या संदर्भात वेगवेगळे वत्स वेगळे, वत्स पात्र घेतलेलं जे काही काढली ती वस्तू, त्याला त्यांनी पय किंवा दूध जरी म्हटलं असलं तरी ती वस्तू आहे. पात्र प्रत्येकाचं भिन्न आहे, वत्स हा प्रत्येकजण भिन्न आहे आणि त्यानुसार काढलेलं जे तत्व आहे ते. याप्रमाणे याचं विवेचन या ठिकाणी आपण जेव्हा पृथ्वीची कथा बघू तेव्हा स्वतंत्रपणे करू. परंतु या दृष्टीने आपण भागवताचा विचार केला पाहिजे की भागवतामध्ये शास्त्रीय दृष्टीने काय काय मांडणी केली आहे आणि म्हणून भगवंत हा पोषणाच्या दृष्टिकोनातून कसा उपयुक्त अशी कथा आपल्या निमित्ताने प्रगट करतो. म्हणून स्थानम पोषण ऊतया. ऊतया म्हणजे वृत्ती, वृत्ती रक्षणतराणीचे. इथे वृत्ती शब्द वापरला, इकडे ऊतया हा शब्द वापरला, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ऊतया म्हणजेच वृत्ती. वृत्ती म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या प्रवृत्ती. आपल्या अंतःकरणातल्या प्रत्येक मानवाच्या प्रवृत्ती भिन्न आहेत. प्रत्येकाची वृत्ती भिन्न आहे, सगळ्याची वृत्ती सारखी नाही आहे. आणि नुसते काही तीनच वृत्ती आहेत असं नाही, सत्व रज तम हे तर मुख्य झाले. पण त्याच्यात पुन्हा टक्केवारी जर बघितली आपण तर 90% सत्व, 5% तम आणि 5% रजोगुण. नाही 50% सत्व, 25% रजोगुण, 25% तमोगुण. अशी जर आपण टक्केवारी केली तर प्रत्येकाच्या किती प्रकार होतील बघा. यानुसार गुणसूत्राचे सुद्धा जर आपण विचार केला गुणसूत्राचा, तरी सुद्धा याच्यात सूक्ष्म भेद आपल्याला सांगता येतील. याप्रमाणे या प्रत्येकाच्या वृत्ती ह्या इतक्या भिन्न भिन्न आहेत की आपल्याला एकाच सारखी दुसरी वृत्ती सांगता येणार नाही, एकासारखा दुसरा स्वभाव सांगता येणार नाही. इतकी भिन्नता त्यामध्ये आहे. आणि या प्रत्येक मानवाच्या ज्या वृत्ती आहेत, मग कोणाची वृत्ती हिंस्र आहे. आता हे वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. दासोपंतांनी सुद्धा त्यांच्या गीतार्णवात याचं विवेचन केलेलं आहे की जो हिंस्र आहे त्याच्यात त्यांनी असुर आणि राक्षस ही भिन्न भिन्न प्रवृत्ती सांगितली. राक्षसी प्रवृत्ती वेगळी आणि आसुरी प्रवृत्ती वेगळी. जो हिंस्र माणूस आहे म्हणजे ज्याला फक्त मारा ठोका पिटा एवढं कळतं, तो पुढच्या जन्मामध्ये वाघाच्या, सिंहाच्या, हिंस्र पशुच्या जन्माला जातो असं म्हटलं. तो मग वाघ होईल, सिंह होईल, लांडगा होईल, क्रूर पशु होईल. कारण त्याच्या मनामध्ये ती प्रवृत्ती आहे ना. ती प्रवृत्ती कुठं जाणार आहे हो? ही प्रवृत्ती पुढच्या जन्मात तुम्हाला तो जन्म घ्यायला भाग पाडते. म्हणून आपण म्हणतो की जशी आपली प्रवृत्ती असते त्यानुसार जन्म प्राप्त होतो. आपल्या वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. वासना म्हणजे प्रवृत्ती. मग ह्या ज्या वासना आहेत, ऊती म्हणजे वासना, ह्या ज्या ऊती म्हणजे वृत्ती आणि वृत्ती म्हणजे वासना, ह्या ज्या वासना आहेत त्या इतक्या सूक्ष्म आहेत. त्या किती सूक्ष्म आहेत हो? आपण उदाहरण द्यायचं झालं तर एवढंच सांगेन मी की फुलाचा सुगंध हा किती सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म आहे. फूल दिसतं, सुगंध दिसतो का? दिसत नाही, पण सुगंधाचा वास येतो. म्हणजे काही ना काहीतरी आहे ना अंश. हा जो वास आहे त्या वासालाच वेगळ्या अर्थाने आपण वासना म्हणू फार. जी वास जसा आपल्याला नाकालाच फक्त कळतो, तो दिसत नाही, ती काही वस्तू नाही. पण सुगंध, दुर्गंध ह्या ज्या गोष्टी आहेत, तो जो गंध ही जी जाणीव आहे, ती गंध जाणीव, गंध संवेदना ही जशी आपल्याला आपल्या नाकापर्यंत येते, कळत न कळत येते. आणि ही गंध संवेदना दिसत नाही, ऐकू येत नाही, पण आपल्याला कळते. म्हणजे काही ना काहीतरी आहे. मग या गंधामध्ये पृथ्वी असं म्हटलंय. तत्र गंधवती पृथ्वी, म्हणजे हा गंध म्हणजे पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वी आपण नाकात घेतली काय? हो, पृथ्वी नाकात घेतली. कोणत्या अर्थाने? गंधाच्या. गंध फुलाला सुगंध मातीचा. ज्याप्रमाणे हा गंध जो आहे तो
मातीचा गंध, तो मृत गंध, तो मातीचं स्वरूप असलेला गंध जसा आपण नाकाने फक्त ग्रहण करू शकतो, कारण नाक तेवढं संवेदनाक्षम आहे म्हणून, तसा वासना सुद्धा एक गंधच आहे. म्हणून असं म्हणतात की ह्या वासना वायुरूपाने असतात. वासनेला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, काही नाही. ते सूक्ष्म रूपाने असतात आणि ह्या वासना प्रत्येकाच्या अंतःकरणात असतातच. मग ह्या वासना जो या जन्मामध्ये अत्यंत क्रूर आहे, दांडगाई करणार आहे, मारहाण मारपीट करणार आहे, तर तो मेल्यानंतर तो कोणत्या जन्माला जाईल? म्हणजे त्याच्या वासना काही मेल्या का? नाही, वासना मेल्या. जो दुसऱ्याचं धन हरण करणार आहे, जो व्यापारी वृत्तीने राहत असताना सुद्धा व्यापार म्हणजे खरं म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी, हा उत्तम व्यापार झाला. संत तुकाराम महाराज सुद्धा वाणीच होते, त्यांनी सुद्धा व्यापार केला, पण उत्तम व्यवहार आहे. जेवढं पाहिजे तेवढं घ्यावं, लाभ फारसा घेऊ नये. म्हणून आपल्याकडे इतकं सूक्ष्म विवेचन केलेलं आहे. काही संदर्भामध्ये मला वाटतं 7व्या स्कंदामध्ये तो विवेचन आलेलं आहे. त्यामध्ये त्याने असं म्हटलं की तुम्ही दुसऱ्याचं धन नाही चोरलं, पण तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त घेतलं तर ती चोरी आहे, असं म्हटलंय बरं का. म्हणजे चोरीचा किती सूक्ष्म विचार केलाय. तुम्ही म्हणाल मी कुठं चोरी केली, मी कुठं त्याचं धन घेतलं, नाही घेतलं, पण तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त वापरलं गेले ते चोरी आहे. का? तर समाजातून घेतलंय ते, म्हणून चोरी आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या, अधिकचं घेऊ नका, तर तुम्ही खऱ्या अर्थाने चोरी केली नाही. म्हणून या ठिकाणी जो अपरिग्रह शब्द वापरलाय, अपरिग्रह, दुसऱ्याचं काही न घेणे, या अपरिग्रहाच्या मागे ही भूमिका आहे. पाहिजे तेवढं घ्या, जेवढं आपल्याला लागेल तेवढं घ्या, तुम्हाला जेवढं पोटाला पाहिजे तेवढं घ्या ना, पण पोटापेक्षा जास्त घेणं म्हणजे दुसऱ्याचे 2 घास तुम्ही चोरले, हा त्याचा अर्थ. इतकी व्यापक संकल्पना चोरीची आपल्याकडे सांगितली. सांगायचं तात्पर्य असं की सूक्ष्म, म्हणून जसं कर्माची गती गहन आहे, कर्मणाम गहनो गती ही, कर्माची गती सांगता येत नाही, तशी धर्माचं सुद्धा सूत्र सांगता येत नाही. धर्म सुद्धा एवढा गहन आहे की हा धर्म आपल्याला सूक्ष्मतेने समजून घ्यायचा तर धर्माचार्यच पाहिजे, नाही तर धर्माचे सूक्ष्म अर्थ लागत नाही. याप्रमाणे कर्म हे माणसाचं नष्ट होत नसतं. जसं आपण विज्ञान सुद्धा सांगतो की कोणती वस्तू नष्ट होत नाही, मग काय होतं? परिवर्तन होतं, नष्ट होत नाही. वस्तू नष्ट झाली का? नाही नष्ट झाली. काय झालं? परिवर्तन झालं. एखाद्या ठिकाणी आपण काडी पेटवली, आग लागली, आग विझली, मग संपली का आग? नाही, त्याचं रूपांतर राखेत झालं, म्हणजे परिवर्तन झालं. म्हणून वस्तू जगातली नष्ट होत नाही. मग जर वस्तू नष्ट होत नाही तर वासना कशा नष्ट होतील? वासनाही नष्ट होत नाहीत, त्या परिवर्तित होतात. मग तुम्हाला या जन्मातलं यातलं जे वासनेचं फळ आहे ते पुढच्या जन्मात प्राप्त होतं. आणि मग भगवान कशासाठी विश्व निर्माण करतात? की तुमच्या वासनेचे फळ तुम्ही भोगा. काय करायचे माझ्याजवळ तुमचे गठोडे? आपण म्हणतो ना, एखाद्याने गठोडा आणलाय, नको रे बाबा, ते तुझं घेऊन जा, माझ्याकडे नको. का? एवढा मोठा करोना आला, कशाला गठोडे ठेवतो? त्याच्यात पुन्हा करोनाचे जंतू असले तर काय करू? DNA असेल तर काय करू? याप्रमाणे या वस्तूमध्ये म्हणजे वृत्ती अंतःकरणातल्या, मग त्या वृत्ती अंतःकरणातल्या किंवा वासना अंतःकरणातल्या त्यांचे गठोडे भगवान आपल्याजवळ ठेवत नाही. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलंय की पूर्वजन्म आणि पुनर्जन्म का मानावा. त्याचं उत्तर देताना अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश हे 2 दोष त्यामध्ये येतात. जर आपण पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानला नाही तर अकृताभ्यागम म्हणजे ज्यांनी केलं नाही त्याला का भोगावं लागलं याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. जेव्हा पांडवांनी प्रश्न उपस्थित केला की का हो, म्हणले आम्ही एवढे चांगले वागलो, आम्ही एवढं धर्माने वागलो, पण आमच्यावरती 12 वर्ष वनवास का बरं आला असेल, 1 वर्ष अज्ञातवास का बरं आला असेल? आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की यापूर्वी अशा प्रकारचं दुःख कोणी भोगलं का? याचं उत्तर त्यांनी दिलं, हो, नळराजाने भोगलं. नळराजाने, तो राजा असताना, धर्माज्ञे आचरण करत असताना त्याने सुद्धा तुमच्या इतकं दुःख भोगलं. मग या दुःखाचं कारण आपल्याला सांगता येत नाही. म्हणून अकृताभ्यागम
विनाकारण दुःख माणसं भोगत नसतात. अहो विनाकारण कोण कोणाची गोष्ट भोगणार आहे? विनाकारण काहीच या जगात होत नसतं. कारण नसताना काहीच कार्य होत नसतं. आधी कारण आहे मग कार्य. कारणाशिवाय कार्य घडत नाही हा सिद्धांत आहे. कारणाशिवाय कसं कार्य घडलं? एखाद्याचं आपण म्हणलं हे चित्र काढलंय, हे सहज निघालंय चित्र, कोणी काढलं नाही काही नाही, असं कधी होईल? अहो कोणीतरी काढल्याशिवाय चित्र निघेल का? कोणीतरी बांधल्याशिवाय घर बांधलं जाईल का? कोणीतरी केल्याशिवाय काही होईल का? म्हणून कारणाशिवाय कार्य होत नसतं. यदृच्छेने काहीच होत नाही. म्हणून तुम्ही पूर्वजन्मामध्ये मनात वाचिले पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. या संतांच्या निर्देशामध्ये काहीतरी अर्थ असेल ना. संत खोटं बोलतील का? खोटं कशाला बोलतील? त्यांना काय स्वार्थ साधायचा होता? काहीच नाही. म्हणून संचित हे जे आपलं आहे, संचित क्रियमान आणि प्रारब्ध हे जे कर्माचे प्रकार आहेत, त्या कर्माच्या नुसार आपल्याला भोगणं प्राप्त होतं किंवा दुःख प्राप्त होतं. म्हणून याला म्हणतात अकृताभ्यागम. म्हणजे जर का आपण केलं नाही, कृत म्हणजे करणे, कर्म, तुम्ही काहीच केलं नाही आणि तरी तुम्हाला भोगणं प्राप्त झालं असं कधीच होत नाही. म्हणून तुम्ही काहीतरी केलंय म्हणून भोगणं प्राप्त झालं. आणि दुसरं कृतप्रणाश. तुम्ही एखादं कर्म केलं, चांगलं असो नाही तर वाईट असो, ते नष्ट कधी होईल हो? आपण मगाशीच बघितली की वस्तू जशी नष्ट होत नाही तसं कर्म सुद्धा नष्ट होत नाही, त्याचं फळ मिळणारच. तुम्ही बीज पेरलंय तर ते उगवणारच. पेरिले तैसे उगवते, बोलिले तैसे उत्तर येते. रामदास स्वामी म्हणतात समर्थ की पेरिले तैसे उगवते. जसं पेरावं तसं उगवतं, जसं बोलावं तसं उत्तर येतं. आणि म्हणून आपण आधी पेरलंच नाही तर उगवणार नाही. म्हणून कृतप्रणाश. कृत म्हणजे केलेलं. ते केलेलं नष्ट होत नसतं, केलेलं उगवतंच. केलेलं कधी ना कधीतरी तुम्हाला भोगावं लागतंच, ज्याला म्हणतात कृतप्रणाश. ते नष्ट होत नाही. म्हणून जर पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नाही मानला तर अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश हे दोन दोष त्याला येतात. म्हणून पूर्वजन्म मानणं भाग आहे आणि उत्तर जन्म किंवा पुनर्जन्म हाही मानणं भाग आहे. कारण जसं हातचा घेतल्याशिवाय गणितातलं उत्तर येत नाही. हातचा कुठून आला? हातचा आला एक. कुठून आणला म्हणजे हातचा मनचा नाही, त्याच्यातलाच येतो. ते 10 झाले ना, मग हातचा येणारच. दशम संख्येमध्ये हातचा येणारच. त्याचप्रमाणे या शतम संख्येमध्ये हातचे येणारच. हातचे काय मंचे आलेत का? मंचे नाही आले. ते काय मनाने हातचे आणले नाहीत, ते हातचे आपणच आणले. म्हणून हे हातचे म्हणजे आमचे कर्म आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. याप्रमाणे जर माणूस एकटा राहिला, एक संख्या आहे 9 पर्यंतची, तिथं कुठं हातचा आहे? मग तुम्ही 9 हा सगळ्यात मोठा आकडा आहे. नाथ संप्रदाय सांगतो 9 सगळ्यात मोठा आकडा आहे. त्याच्यानंतर मात्र हातचा येतो. म्हणून तुम्ही 1 ते 9 पर्यंत म्हणजे एको योगी द्विरध्यायी. तुम्ही एकटे राहा योगी अवस्थेमध्ये, काही हातचा येणार नाही, कर्म मागे येणार नाही, तुम्हाला पुनर्जन्म नाही. पण तुम्ही 1 अधिक 0, 1 अधिक 1, एक आपण आणि दुसरी बायको, की आपोआप हातचा येणारच. की मुलगी हातचे येणारच. का? हे कर्म आपल्या मागे लागतातच. म्हणून संसार म्हटला की हातचा येणार आणि हातचा म्हणजे कर्म. याप्रमाणे ते म्हणतात प्रत्येकाच्या कर्माचं फळ प्रत्येकाला दिलंच पाहिजे, हा ईश्वराचा उद्देश आहे. तुमचं कर्म काही असो, चांगलं असो, चांगल्याचं चांगलं फळ मिळेल, वाईट असेल वाईटाचं फळ वाईट मिळेल. कारण मग हे भोगणार कोण हो? तुमचे फळं, तुमचे कर्म कोण भोगणार? आपले कर्म आपल्याला भोगावे लागतात. म्हणून नारदाने जेव्हा या वाल्या पोळ्याला सांगितलं, जा तुझ्या बायकोला विचार, मी केलेल्या एवढ्या खुनाची जी काही जबाबदारी तू घेणार आहेस का? ती म्हणली नाही रे बाबा, आपण नाही घेणार. का? अहो तुमचं कर्म तुमच्या बरोबर, आम्ही फक्त खाण्याचे मालक. मग त्याला उपरती झाली की आपण केलेले दुष्कृत्य याच्यामध्ये वाटेकरी कोणी नाहीये, आपणच आपले शत्रू आहोत. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानं अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपले बंधू आहेत, आपणच आपले शत्रू आहेत. म्हणून आपलाच आपण उद्धार केला पाहिजे, दुसरे कोणी आपल्याला मदत करणार नाहीत. ही जी आपला स्वतःचा उद्धार करण्याची भूमिका गीतेमध्ये, कारण आपण स्वतः आपल्या कर्माला जबाबदार आहेत. आपणच आपल्या कर्माला जबाबदार आहेत, तर या कर्माला भोगायला सुद्धा आपणच जबाबदार आहे.
म्हणून चांगल्याचे फळ तुम्हीच भोगा, वाईटाचे फळ तुम्हीच भोगा. देव म्हणतात ज्याचं कर्म त्याच्याबरोबर त्यांनी भोगलं पाहिजे, तरच ते संपेल. जर कर्माचं फळ भोगलं नाही तर कर्म शिल्लक राहील आणि फळही शिल्लक राहील. म्हणून ते भोगणं आवश्यक आहे. या दृष्टीने प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावं लागतं. या दृष्टीने त्या भोगण्यासाठी भगवान विश्व निर्माण करतो. म्हणून स्थानम पोषणम ऊतया. आता आपण बघितलं, सर्ग बघितला. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषणम ऊतया म्हणजे वृत्ती. मन्वंतरेशानुकथा, मन्वंतरेशानुकथा स्थितिर्वैकुंठ विजया. त्या ठिकाणी पोषणम तदनुग्रह, या ठिकाणी भगवान सगळ्या विश्वाचं पालन पोषण करतो. आणि पोषण म्हणजे तदनुग्रह. इथं म्हटलं पोषण म्हणजे अनुग्रह. अनुग्रह म्हणजे कृपा. भगवंतानी कोणावर कशी कृपा केली त्याचं विवरण भागवतामध्ये किंवा महापुराणामध्ये येतं. त्याप्रमाणे मन्वंतराने सद्धर्म उतया कर्मवासना. मन्वंतर म्हणजे वेगवेगळ्या मन्वंतर, मनू, वेगवेगळ्या काळात वेगवेगळे मनू होतात. या ठिकाणी त्याने वर्णन केले की स्थिती वैकुंठ विजया. या ठिकाणी वैकुंठ विजया, वैकुंठ शब्द इथे विष्णूसाठी वापरला आहे. कारण विष्णूसाठी वैकुंठ शब्द यासाठी वापरला की महाभारतातल्या शांती पर्वात त्याचं विवरण त्यांनी केलेलं आहे की ज्या भगवंतानी विखुरलेले जे सगळे पंचमहाभूत आहेत, विखुरलेले सगळ्या गोष्टी आहेत, त्या एकत्र आणून संचालित केल्या, म्हणजे त्याला गती दिली. विखुरलेल्या गोष्टी, विविध ठिकाणी विखुरलेले पंचमहाभूत ते एकत्र केले आणि त्याला सृष्टीच्या रूपात गती दिली. जसं समजा आपण माती एका ठिकाणी असते, पाणी एका ठिकाणी असतं, पण आपण माती आणतो, पाणी आणतो, त्याप्रमाणे तयार करण्यासाठी काहीतरी वस्तू आणतो आणि मग एखादी गोष्ट बनवतो. म्हणजे विखुरलेल्या गोष्टी ठिकठिकाणी पसरलेल्या असतात, पण त्याचा समन्वय घडून आणणं हे काम भगवंताचं आहे. म्हणून इथे वैकुंठ हा शब्द भगवंतासाठी यासाठी आहे की कुंठ, कुंठ म्हणजे सगळ्या पसरलेल्या गोष्टी आणि वैकुंठ म्हणजे त्याचं एकत्रीकरण. म्हणून त्याला वैकुंठ शब्द वापरला आहे असं शंकराचार्य यांची नोंद आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या या विष्णू सहस्रनामामध्ये त्याचं विवरण केलेलं आहे. म्हणून हे शांती पर्वात एक श्लोक त्यांनी दिलेला आहे. त्या श्लोकाच्या आधारे वैकुंठ शब्द हा कुंठ म्हणजे विस्कळीत असलेल्या गोष्टी आणि विकुंठ म्हणजे एकत्र करणे या अर्थाने हा भगवान सर्व विश्वाला संचालित करतो. आणि मन्वंतराणीच, मन्वंतर म्हणजे काय? सद्धर्म. मन्वंतर म्हणजे वेगवेगळे मनू. हे किती मनू आहेत? अवतारानुचरितम हरेशानुवर्ती नाम. विविध प्रकारचे मनू किती आहेत? साधारण याचं विवरण पुढे येणारच आहे, पण भगवंताच्या दृष्टिकोनातून विचार केला मन्वंतरामध्ये प्रत्येक मन्वंतर म्हणजे मनू बदल. मनू म्हणजे प्रमुख राजा. आता आपल्याकडे 14 मनू मानलेले आहेत. त्या 14 मनू म्हणजे प्रत्येक मन्वंतरामध्ये एकेका कल्पात 14 मन्वंतर होतात. एका कल्पात 14 मन्वंतर. आणि यामध्ये स्वयंभुव हा पहिला मनू आहे. तो स्वयंभुव मनू ज्यांच्यापासून शतरूपा झाली आणि पुढे आपल्याला हा विस्तार झालेला दिसतो. नंतर स्वारोचिष हा मनू आहे. नंतर उत्तम म्हणजे ध्रुवाचा मोठा भाऊ हा देखील मनूच मानला आहे. त्याच्यापासून सुद्धा काही गोष्टी सुरू झाल्या म्हणून उत्तम हा मनू आहे. त्यानंतर तामस हा एक मनू आहे. रैवत हा एक मनू आहे. चाक्षुष हा मनू आहे. आणि आता चालू आहे तो वैवस्वत मनू. भागवतामध्ये म्हणजे मी जेव्हा थोडंसं विवेचन अभ्यास त्याच्या दृष्टीने केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे जे 6 मनू होऊन गेले त्या 6 पैकी स्वयंभुव, स्वारोचिष, चाक्षुष, रैवत, तामस या मन्वंतराच्या कथा याच्यात आलेल्या आहेत भागवतामध्ये. म्हणजे 6 मन्वंतराच्या कथा आल्यात आणि 7वा वैवस्वत चालू आहे. त्यापैकी गजेंद्राची कथा ही स्वारोचिष मन्वंतरातली, त्याचं वर्णन तिथं आलेलं आहे. त्यानंतर
समुद्र मंथनाची कथा ही चाक्षुष मन्वंतरातली आहे. आणि सध्याचा वैवस्वत मन्वंतरे कलयुगे गेले प्रथमचरणे असं आपण म्हणतो. हा वैवस्वत म्हणजे विवस्वान मनवे प्राह. विवस्वात पासून हा म्हणजे सूर्यापासून सुरू झाली, सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली म्हणून त्याला वैवस्वत मनू असं म्हणतात. म्हणून पृथ्वीची निर्मिती विज्ञान देखील आज मानतं की सूर्यापासूनच झाली. त्याचं कारणच आहे की हा वैवस्वत मनू आहे. याप्रमाणे स्वयंभुव स्वारोचिष उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत याप्रमाणे पुढे सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, इंद्र सावर्णी हे नाव पंचांगामध्ये दिलेले आपण बघू शकता. याप्रमाणे हे पुढचे होणारे मनू असे एकूण 14 मनू. प्रत्येक मन्वंतरामध्ये 71 महायुग आहेत. आणि 71 महायुग हे महायुगाची काय संकल्पना आहे तर एक महायुग हे कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युग झाले म्हणजे एक महायुग झालं. म्हणजे हे 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार, कली, कृत, त्रेता, द्वापार, कली म्हणून हे 4 युग झाले की एक महायुग झालं. असे 1000 महायुग झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. 1000 महायुग झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, तेवढीच त्याची रात्र असती. आणि दिव्य वर्ष असा शब्द या ठिकाणी जेव्हा अनेक ठिकाणी येतो, दिव्य वर्ष, सहस्राणी, दिव्य वर्ष, ही एकदा संकल्पना काय ते लक्षात घेऊ आपण. हे दिव्य वर्ष म्हणजे असं देवांची वर्ष. म्हणजे आता नव्या दृष्टीने विचार केला तर माझ्या असं लक्षात आलं की 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचे दिवस अशी कल्पना आहे. ही उत्तर ध्रुवावरची कल्पना आहे. उत्तर ध्रुवावर 6 महिन्याचे दिवस आहे आणि 6 महिन्याची रात्र आहे. वेदामध्ये जेव्हा उषा सूक्त आहे, एका वेदाच्या अभ्यासकांनी मला प्रश्न असा विचारला. ते म्हणाले, अहो आपल्याकडे उषा म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा थोडासा कालावधी, त्याला उषा म्हणतात. म्हणजे असा आता झावळ असं उजडायला लागलेलं आहे, थोडंसं तांबडं फुटलंय आपण म्हणतो ना, हे तांबडं फुटलंय. हे किती वेळ राहतं आपल्याकडे? एक 5 मिनिटं 10 मिनिटं. पण या उषाबद्दलची म्हणजे उषा सूक्त वेदामध्ये इतके ठिकाणी आलेले आहेत उषेचे वर्णन. त्यांनी सांगितलं उषेचे वर्णन एवढे का आले? त्याचं कारण या उत्तर ध्रुवावर उषा खूप वेळ असली पाहिजे. कारण जिथे 6 महिन्याचा दिवस आहे आणि 6 महिन्याची रात्र आहे म्हणजे उषेचा कालावधी किती कदाचित काही दिवस असेल. आणि म्हणून या उषेचं वर्णन वेदामध्ये खूप ठिकाणी आलेलं. उषा वर्णन, उषेबद्दलचं सुंदर वर्णन, ती कशी स्त्री आहे, ती कशी तांबूस रंगाची आहे, ती कशी दिसते, याचं वर्णन आहे. कारण 6 महिन्याची रात्र बघा, 6 महिन्याची रात्र संपल्यावर माणूस दिवसासाठी किती आसुसलेला असेल. 6 महिने रात्रीत गेले अंधारात आणि मग दिवस उजाडायचा किंवा उगवायचा म्हणल्यावर माणूस किती आसुसलेला असेल, कधी उगवेल हा दिवस. म्हणजे माणूस 6 महिन्याची रात्र गेल्यावर दिवसासाठी उत्सुक झालेला असेल. अशा वेळेला उषेची वर्णनं आपल्याला आनंददायक दिसतात. म्हणून उत्तर ध्रुवावर 6 महिन्याचे दिवस आणि 6 महिन्याची रात्र हे उत्तर ध्रुवावरचं वर्णन म्हणजे दिव्य वर्ष. म्हणजे देव कदाचित तिथे राहत असावे आणि म्हणून हे देवाचे तो दिवस आणि रात्र मानलं. आणि म्हणून आपले 360 वर्ष म्हणजे देवाचे 360 दिवस, आपले 360 वर्ष म्हणजे देवाचे 360 दिवस, असे 12,000 दिव्य वर्ष म्हणजे 43,20,000 एवढे आपले आणि देवाचे 12,000 दिव्य वर्ष. याप्रमाणे हे एवढं एक महायुगाची संकल्पना आहे. आणि असे 1000 महायुग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, एका दिवसाला कल्प असं म्हणतात. आणि एका कल्पामध्ये 14 मनू होऊन जातात. भागवतामध्ये 2 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी या कालाचं विवरण आलेलं आहे. मी माझा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की एकतर ज्या वेळेला भगवंतानी रासक्रीडा केली तेव्हा ब्रह्मरात्र उपावृते असा शब्द वापरलाय. 6 महिन्याची रात्र केल्याचा उल्लेख आहे, तिथे ब्रह्मरात्र शब्द वापरलाय. आणि दुसरं, जेव्हा रेवतीचे वडील हे ब्रह्मदेवाकडे हिला कोणता वर आहे ते विचारायला गेले की तुम्ही कोणता वर हिला नियुक्त केलाय ते सांगा, म्हणजे त्याच्याबरोबर लग्न लावून टाकतो. नवमस्कंदात ती कथा आलेली आहे. तेव्हा हे रेवतीचे वडील जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं तुम्ही कधी आले? त्याने सांगितलं गाणं सुरू झालं होतं तेव्हा मी आलो आणि आता गाणं संपलंय.
ते म्हणले आता एवढ्या काळात पृथ्वीवर कितीतरी युग लोटलेत आणि मी जो नियुक्त वर केला होता त्याचे नातू पंतू पडपंतू खापरपंतू निपटपंतू कोणी शिल्लक राहिले नाहीत म्हणे. मग आता तुम्ही द्वापार युग सुरू झालंय आणि बलराम दादा जन्माला आले, ते शेषाचे अवतार आहेत, त्यांच्याशी तुम्ही हिचं लग्न करा म्हणून रेवतीचं लग्न त्याच्यावर केलं. हा एक उल्लेख आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक आणि तिथला कालावधी आणि पृथ्वीवरचा कालावधी याच्यातला फरक. याचा अर्थ असा की आजही आपण समजून घेऊ शकतो की आपण पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती, पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती याच्यावर दिवस मानतो आणि सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला वर्ष मानतो. प्रत्येक ग्रहाची काही तेवढीच गती आहे का? आजही बघू शकतो की गुरुची गती भिन्न आहे, शनीची गती भिन्न आहे, राहूची चंद्राची गती भिन्न आहे. एवढंच कशाला, चंद्रावरच्या वजनाचं स्वरूप वेगळं आहे, 1/6 एवढं तिथं आपल्याला आपलं गुरुत्वाकर्षण आहे. मग सांगायचं असं की प्रत्येक ग्रहावरची जर गती भिन्न आहे तर म्हणून स्थिती भिन्न आहे, म्हणून काल भिन्न आहे. ही कल्पना 5000 वर्षापूर्वी होती हे मला सांगायचं. म्हणजे पुराणातले वांगे पुराणात ठेवा नाहीये. पुराण हे एक शास्त्र आहे, पुराण हा एक विज्ञान आहे आणि आपण त्या विज्ञानाच्या दृष्टीने पुराणाकडे बघितलं पाहिजे. कथा ही रंजनापुरती लक्षात ठेवा, पण त्यातलं तत्व समजून घ्या. पुराणामध्ये तत्व सांगितलेत, पुराणामध्ये सिद्धांत सांगितलेत आणि पुराण म्हणजे बाष्कळ कथा नाहीत. म्हणून गोष्टी नाहीत, बाष्कळ कथा नाहीत. काहीतरी काम नव्हतं म्हणून पुराण सांगितलेत असं नाही. सामान्यांना ज्ञान मिळावं म्हणून पुराण सांगितलंय. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे हा मन्वंतरेशानु कथा, प्रत्येक मन्वंतरात कोणकोणत्या कथा घडल्या हे सांगितले आणि यांना जाणीव आहे. बारकाईने अभ्यासलं तर लक्षात येते की त्यांना जाणीव आहे. ते म्हणतात की ही कथा चाक्षुष मन्वंतरातली बरं का, ही कथा या स्वारोचिष मन्वंतरातली आहे आणि आता हा मन्वंतर चालू आहे, आता वैवस्वत चालू आहे म्हणून त्याचा उल्लेख आहे की आता वैवस्वत मन्वंतर चालू आहे आणि ही कथा मी तुला चाक्षुष मन्वंतरातली सांगतो. म्हणजे पूर्वीच्या काळाचं, पूर्वीच्या युगाचं भान व्यास महर्षींना आहे, सांगणाऱ्या सूत महोदयांना आहे. म्हणजे काहीतरी कोणत्याही वेळेचं काही सांगितलंय असं मात्र नक्कीच नाही. म्हणून या दृष्टीने या मन्वंतरेशानु कथा या भागवतामध्ये म्हणा किंवा महापुराणांच्या मध्ये म्हणा, पुराणांच्या मध्ये म्हणा, कथा सांगितल्यात. त्या मन्वंतरातल्या कथा सांगितल्यात आणि निरोधो मुक्तिराश्रया यामध्ये भगवंत हा सगळ्या विश्वाला पुन्हा आपल्या पोटात घेतो, त्याला निरोध म्हणतात. संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेतो, अर्थात प्रलयकाली सर्व विश्व आपल्यामध्ये सामावून घेतो. यावेळेला तो आपल्यात आकर्षून घेतो, आपल्यामध्ये ते सगळं ठेवतो. याला निरोध असा शब्द वापरला. आणि मन्वंतराणी सद्धर्म उतय कर्मवासना अवतारानुचरितम हरेशानुवर्तिनाम सतामीश कथा प्रोक्ता नानाख्यानोपब्रवीता निरोधोस्यानुषयमात्मान सहशक्तीभी. भगवान आपली समग्र शक्ती आकर्षून घेतात, आपली सगळी शक्ती आपल्यामध्ये सामावून घेतात. म्हणून त्याने म्हटले निरोधोस्यानुषय शयन मात्मन सहशक्तीभी, आत्मन सहशक्तीभी. आपली समग्र शक्ती आपल्यामध्ये संकुचित करून, आपल्यामध्ये आकर्षित करून, आपल्यामध्ये संस्थित ठेवून, संस्थिगत ठेवून, आपल्यामध्ये आपल्याजवळ ठेवून. म्हणजेच याचा अर्थ असा की जेव्हा सगळं विश्व याचा प्रलय होतो, महाप्रलय होतो, तेव्हा भगवान या महाप्रलयाच्या काळात सगळं विश्व आपल्यामध्ये सामावून घेतात आणि समग्र विश्व आपल्यामध्ये सामावून घेतल्यानंतर अनेक वर्षाचा कालावधी जातो, अनेक युगांचा कालावधी जातो, महायुगांचा कालावधी जातो आणि मग पुन्हा नव्याने सृष्टी उत्पन्न करण्याचा आदेश. का तर प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्याला जन्म मिळाला पाहिजे, त्याचं कर्म त्याला भोगता आलं पाहिजे. म्हणून भगवान या विश्वाची निर्मिती करतात. निरोधोस्यानुषय आत्मान सहशक्तीभी मुक्तिर्हित्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मग हे म्हणतात की जर भगवान यांच्या शरीरामध्ये आपण समाविष्ट झालो, असं उगा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. देवाच्या शरीरात तर आपण समाविष्ट झालो, मग आता आपल्याला पुन्हा कर्म करून मुक्त व्हायची काय गरज आहे, झालोच ना आपण मुक्त. ते म्हणतात नाही, भगवंताच्या शरीरात सगळे जीव समाविष्ट होतात पण ते मुक्त होत नाहीत.
जे मुक्त झालेले आहेत मुक्तात्मे तेच फक्त मुक्त झाले. कारण भगवान पुन्हा या जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मासाठी जगामध्ये पाठवतो. त्यांच्या जीवन जगण्यासाठी त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळावं म्हणून पुन्हा जन्मासाठी पाठवतो. त्यांचे जन्म होतात. म्हणून असं नाही की भगवंताच्या शरीरात गेलो की आता आपण मुक्त झालो, नाही. त्याचं कारण काय? त्याला ज्ञान नाही. त्याचं उदाहरण एवढंच आहे की एखादा काशीला गेला. एक जण काशीला का जायचं हो म्हणजे आता मृत्यूचा काळ जवळ आला, काशीला गेलं म्हणजे बरं. आणि काशीमध्ये गंगेमध्ये एकदा पडलं म्हणजे आपण मुक्त होऊ, असं एक वचन आहे. काशान मरणान मुक्ती. काशीमध्ये गेलं, काशीमध्ये मेलं म्हणजे मुक्ती प्राप्त होते. जाणीवपूर्वक ज्ञानपूर्वक काशीला जा ना. काशीला जा ज्ञानपूर्वक. काशीला जाऊन तुम्ही तिथे देह ठेवला तर तुम्ही नक्की मुक्त व्हाल. दुसऱ्याने असा प्रश्न उपस्थित केला, काष्टान मरणान मुक्ती हे ठीक आहे, पण काशीला गंगा आहे आणि गंगेमध्ये माणसाचा देह पडला म्हणजे माणूस मुक्त होतो. गंगेमध्ये बघा ना तुम्ही, हे पंडे कसे करतात, तेरे पितर सर्ग भये म्हणून अर्धवट जळलेलं प्रेत टाकून देतात. गेले तुझे पितर स्वर्गाला. आणि आपण म्हणतो बरं झालं पंडेनी सांगितलं गेले. मग या गंगेमध्ये तर मासे आहेतच म्हणले, मासे नाहीत का गंगेत? मग गंगेतले मासे मुक्त होतात का? होत नाही. तर का बरं? अहो माशांना माहीत नाही की ही गंगा आहे. लक्षात आलं का? ज्ञान माशांना या गंगेचं ज्ञान नाही की ही गंगा आहे, ही पवित्र आहे, ही विष्णूच्या चरणापासून निघाली, याचं ज्ञान माशांना नाही. म्हणून मासे मुक्त होत नाही. मुक्ती कशाने? ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष आहे, ज्ञानानेच मुक्ती आहे. ज्ञानपूर्वक केलेलं कर्मच फलदायक आहे, अज्ञानपूर्वक केलेलं कर्म फलदायक नाही. म्हणून मग तसं असतं तर गंगेतले मासे मुक्त झाले असते. गंगेतले मासे मुक्त होत नाहीत कारण त्यांना गंगा आहे हे ज्ञान नाही. तसं भगवंताच्या शरीरात जरी आपण गेलो तरी मुक्त होत नाहीत, कारण हे भगवंताचं शरीर आहे आणि आपण वासनारहित झाल्याची आपल्याला जाणीव होत नाही, म्हणून आपण मुक्त होत नाही. म्हणून आपल्याला जन्म आहे. सांगायचं तात्पर्य असं की नाहीतर लोक म्हणतील बरं झालं देवाच्या शरीरात गेलं तर मुक्तच झालो. नाही, महात्मे संत मुक्तात्मे हे मुक्त झालेले असतात. म्हणून मुक्तर्हि त्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. भगवंताच्या शरीरात जरी आपण गेलो तरी मुक्तिराश्रय. आणि भगवान हा मुक्तीचा आश्रय आहे, मुक्तिदायक आहे. हा भगवान कसा मुक्तिदायक आहे, तो मुक्ती कसा देतो, तो आपल्याला स आश्रय परमब्रह्म परमात्मेती शब्द येते. या ठिकाणी आश्रय कोण आहे? आश्रय आणि आश्रित. आपण आश्रित आहे आणि भगवान आश्रय आहे. आपण आधेय आहे आणि भगवान आधार आहे. आधेय म्हणजे ज्याच्या आधारावर आपण जगतो त्याला आधेय म्हणतात. आपण आश्रित आहेत. एखादा तुम्हाला म्हणतो अहो मला 2 दिवस राहायला जागा द्या, तो आश्रित आहे आणि आपण त्याला आश्रय दिला. तसा भगवान हा आश्रय आहे सगळ्या विश्वाचं आणि आपण आश्रित आहोत. तो आधार आहे, तो जगदाधार आहे आणि आपण आधेय आहोत. आधेय आणि आधार, आश्रित आणि आश्रय, या दृष्टीने आपण जर विचार केला तर परब्रह्म भगवान हा सर्व जगांचा विश्वाचा आश्रय आहे, आश्रयस्थान आहे. आश्रय विश्रामस्थान आहे. विश्रामस्थानमेकम कविवरवचसाम जीवनम सज्जनानाम. भगवान हा सगळ्या सज्जनांच्या जीवनाचं विश्रांती स्थान आहे, आश्रय आहे. म्हणून ते म्हणतात स आश्रय परमब्रह्म परमात्मेती शब्दते. हा भगवान परब्रह्म आहे, तो आश्रयस्थान आहे. म्हणून इथे मुक्तिराश्रय असं म्हटलं. मुक्ती, भगवान मुक्ती देणार आहे आणि तो सर्वांचा आश्रयस्थान आहे. म्हणून महापुराणामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उतया, मन्वंतरेशानुकथा, निरोध आणि मुक्ती आणि आश्रय, याप्रमाणे या 10 गोष्टींचं वर्णन महापुराणामध्ये केलेलं असतं. म्हणून महापुराण हे 10 लक्षणांचं आहे, त्याला महापुराण म्हणतात. आणि भागवत हे महापुराण. भागवतामध्ये या सगळ्या गोष्टीचं विवरण आपल्याला केलेलं दिसतं. आणि परमब्रह्म परमात्मेती शब्द ते, मग तुम्ही त्याला ब्रह्म म्हणा, त्याला परमात्मा म्हणा, त्याला भगवान म्हणा, त्याला कोणत्याही नावाने बोलवा, त्याला कोणत्याही नावाने सांगा, त्याचं कोणत्याही नावाने विवरण करा, ते एकच आहे. परमब्रह्म परमात्मेती शब्द ते आपण बघितलं या पहिल्या स्कंधामध्ये सुद्धा. ब्रह्मेती परमात्मेती
भगवान इति शब्दते असं म्हटले. ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा किंवा भगवान म्हणा, कोणत्याही शब्दाने त्याचा उच्चार, त्याचा विवरण आपण करू शकतो. त्याला ब्रह्म म्हटलं तरी तेच आहे, परमात्मा म्हटलं तरी तेच आहे, आणि भगवान सुद्धा वेगळा नाही. म्हणून व्यस्त भय विच्छेद पुरुषो ह्याधिभौतिका एकमेकतरा भावे यदा नोपलभामहे. याप्रमाणे हा भगवान आता विश्व कसं निर्माण करतो, विश्वाची निर्मिती तो कसा करतो, तो विराट स्वरूपाने विश्व प्रगट कसा करतो, भगवंताचं विराट स्वरूप आणि भगवंताचं सूक्ष्म स्वरूप या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगतील. हरे नमः. कुंडली कवर्ते हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.